आंबट गोड तिखट अशी भेळचे आपण वेगवेगळे प्रकार करून खात असतो। तर आज आपण गावाकडे मिळणारी झणझणीत अशी मटकी भेळ करणार आहोत, जी तुम्ही स्नॅक्ससाठी किंवा ब्रेकफास्टसाठी घेऊ शकतात। नमस्कार मंडळी, मी कांचन नमस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। ह्यामध्ये आपण मोड आलेली मूग आणि मठ वापरणार आहोत, त्यामुळे खाण्यासाठी तितकीच हेल्दी पण। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। ऑइल गरम झाला आहे, त्यामध्ये टाकणार आहे राई आणि जिरं। व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। इथे घेतले होते 1 वाटी मूग, 1 वाटी मठ, जे मी दिवसभर पाण्यात भिजत ठेवले होते रात्री। त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं होतं आणि एक स्वच्छ कपड्यामध्ये कॉटनच्या हे बांधून ठेवलं होतं, ते त्याला छान मोड येतात। सकाळपर्यंत तरी छान मोड येतात। थंडीचे दिवस आहे, थोडा जास्त पण लागू शकतो। आता ह्यामध्ये टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट, चिमूटभर हिंग। हे पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। त्यात टाकणार आहे मोड आलेले मूग आणि मठ। तुम्ही इथे बघू शकता, थंडीचे दिवस आहे तरी सुद्धा किती छान याला मोड आलेले आहेत। नाही तर तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये जी उसळ भेटते ना, तीही वापरली तरीही चालेल। आता ही उसळ मी स्लो गॅसवर फ्राय करून घेणार आहे, एक 5 ते 7 मिनिटं। आता ह्यामध्ये मी सुके मसाले टाकणार आहे। तर त्यात टाकणार आहे धना जिरा पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि मसाले व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकतात, मसाले पण इथे आपले छान फ्राय झाले आहे आणि उसळ पण मी झाकण ठेवून चांगली वाफेवर 5 मिनिटं वाफवून घेतली आहे। एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। एक 5 ते 6 मिनिटानंतर ह्यामध्ये मी टाकलेलं आहे पाणी। तुम्ही ते बघू शकतात, थोडंच पाणी इथे मी टाकलेलं आहे आणि आता हे वाफेवर 5 ते 7 मिनिटं शिजून घेऊयात। इथे बटाटा मी थोडासा फ्राय करून घेणार आहे। तुम्ही डायरेक्ट उकडलेला बटाटा बारीक चिरून टाकला तरीही चालेल। तर मी तेल चांगलं गरम केलं होतं, त्या एकदम बारीक चिरलेला बटाटा टाकला आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हा बटाटा मी फक्त फ्राय करून घेणार आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये बटाटा छान शिजेल, कारण तो बारीक कापून घेतलेला आहे। तुम्ही इथे बघू शकतात, बटाटा छान आपला इथे गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि हा बटाटा खायला खरंच खूप टेस्टी लागतो। तुम्ही असा सुद्धा नुसता तळून हा स्नॅक्ससाठी खाऊ शकतात। हा मी आता काढून घेते। इथे घेतलेले आहे कुरकुरीत असे मुरमुरे। मुरमुरे जर कुरकुरीत नसेल तर थोडेसे कढईमध्ये तेल टाकून भाजले तरीही चालतील। त्यामध्ये टाकत आहे उसळ, जी आपण आता रेडी केली होती। हे व्यवस्थित मिक्स झालं की लगेच टाकणार आहे लाल मिरची पावडर आणि हिरवी चटणी। हिरवी चटणी घरी कशी बनवायची याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल, किंवा फक्त ठेचा वापरला तरीही चालेल। हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये टाकणार आहे पापडी। तुमच्याकडे जे पण मिक्स फरसाण आहे तुम्ही ते वापरू शकतात। त्याबरोबर टाकत आहे बारीक शेव। आता ह्यामध्ये टाकत आहे मिक्स फरसाण। इथे मी पापडी, मिक्स फरसाण आणि थोडे बारीक शेव टाकले आहे। खारे शेंगदाणे असेल तेही टाकले तरी चालतील, किंवा फक्त तुमच्याकडे बारीक शेव किंवा फरसाण असेल तो वापरला तरीही चालू शकेल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात टाकत आहे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाचा रस। चिंचेची चटणी अवेलेबल असेल ती टाकली तरीही चालेल।
आता जो बटाटा आपण फ्राय करून घेतला होता तो मी नंतर वरतून टाकणार आहे. आणि जर उकडलेला बटाटा वापरत असेल तर ह्या स्टेजवर तुम्हाला मिक्स करायचा आहे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. आणि वरतून परत मी थोडीशी उसळ पण ॲड करणार आहे. चाट मसाला आणि चवीनुसार मीठ मिक्स करूयात. रस्त्याच्या कडेला जी भेळ भेटते ती न्यूजपेपरवर सर्व केली जाते. पण ते थोडं अनहेल्दी आहे म्हणून मी ते डायरेक्ट मोठी प्लेट घेतली आहे त्यामध्येही सर्व करणार आहे. आता सगळ्यात आधी प्लेटमध्ये टाकणार आहे आपली भेळ. त्याचबरोबर उसळ, मिक्स फरसाण, थोडीशी बारीक शेव, तिथे आपली झणझणीत अशी मटकी भेळ खाण्यासाठी रेडी झालेली आहे. बारीक चिरलेला कांदा, थोडंसं वरतून लाल मिरची आणि चाट मसाला पण ॲड करणार आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, चला आता मंडळी झणझणीत तशी मटकी भेळ खाण्यासाठी रेडी झाली आहे. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.